क्वीन बी हे डिसाईड करत असते की आपल्याला इथं राहायचंय की नाही. क्वीन बी एवढं सगळं चेक करते. हा, शी हॅज टू. आपण यू विल फाइंड ह्युमन्स. आपण राहतो एखाद्या घाणेरड्या नाल्याकडं, कचरा कुंडी जवळ, पण ती राहणार नाही. सिक्स सिग्मा टेक्निक हाईव्हवर अप्लाय केली होती आणि प्रत्येक पोलचा हेक्झागोनल 45 डिग्रीज. एक राणी म्हशी असते आणि जी जवळपास 1200 अंडी घालतात. ती प्रजनन प्रोसेस कशी होते मग त्यांना विदाऊट सोनोग्राफी हे माहित पडतं की कुठले फर्टाईल एग्ज आणि कुठले इनफर्टाईल. म्हणजे कुठं जायचं, किती लांब जायचंय, कोणत्या डिरेक्शन मध्ये जायचंय, हे सगळं इतकं चांगली रीते ती डान्सच्या रूपाने कळते. अँड इट्स ऑल प्रूव्हन. आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला काय माहिती, आपण सिटीमध्ये राहतो आणि आपल्याला काहीच अक्कल नाहीये फार्मिंगची. एक बी बॉक्स ठेवायला काय अंदाजे खर्च येतो आणि ते कशी प्रोसेस असते? जे रॉयल जेली, इट इज अ सुपर फूड, फार कॉस्टली येते. त्याचं कसं त्याला काढायचं, काय बॉक्समध्ये ठेवायचं, ज्याचं रॉयल जेली ती ठेवणार आहे. फार्मर्स बी किपिंग करतोय तर मध फार्मर्स कडून घ्यायचं की सुपर स्टोअर मध्ये चांगल्या ब्रँडचं मध मिळतंय त्याच्याकडून घ्यायचं. आणि त्याच्यात 11 ब्रँड्स हे फेल झाले. प्राइस की कोणी म्हणतंय जामुन हनी आहे, कोणी म्हणतंय सरसो हनी आहे, कोणी म्हणतंय अजवाईन हनी आहे, बोरचं अकिशिया हनी आहे. रिअली. आणि ते स्टिंग, ते लाईव्ह स्टिंग आहे, जिवंत स्टिंग आहे, जे फेरोमोन सोडत आहे. फेरोमोन्स मधमाशा एक दुसऱ्यांशी कम्युनिकेट करण्यासाठी वापरतात आणि तो फेरोमोन बाकी 60,000 मधमाशांना सांगते की मी इथं आहे, इथं या. हे खूप फॅसिनेटिंग किंवा खूप विचार करण्याच्या पलीकडचे. आपल्याला बी म्हणजे काय, जाते फुलावर माशी आणि मध आणते आणि झालं, आणि आपल्याला मिळतं मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे. पण हेच पाहुणे जेव्हा ही माहिती सांगत नाहीत, ती माहिती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. मंडळी नमस्कार, मी ऋषिकेश, तुमचं गोराबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. बघायला गेलं तर आपण खूप नेचर, खूप कन्झर्वेशन या सगळ्यांवर गप्पा मारतो, पण आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात, अशी काही लोक असतात, ती ऍक्च्युअली खूप गपचूपपणे त्यांचं काम करत असतात. म्हणजे निदान आपल्याला त्याची भणकही नसते. तर असेच आज आपल्यासोबत गेस्ट आहेत. मी तुम्हाला थंबनेलवरून ते कळलंच असेल कोण आहेत, पण आज आपल्यासोबत मिस्टर बी आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून सगळ्या बी वर्ल्डच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. बी वर्ल्डच्या गोष्टी म्हणजे मधमाशी आणि तिचं जग काय असतं, कसं असतं, त्याचबरोबर मधमाशीच्या जगात आपल्यासाठी काय गोष्टी ठेवलेल्या आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. चला गप्पांना सुरुवात करूयात वेळ न देवडता. नमस्कार देवेंद्र. नमस्कार ऋषिकेश, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस, ऍक्च्युअली वी शुड से थँक. आम्हाला ते म्हणायला हवं, कारण आज आम्हाला ते सगळे सिक्रेट्स करणार आहेत मधमाशीचे, जे तुम्ही अनुभवताय. नक्कीच. तर मला सुरुवातच इथून करायला आवडेल की मिस्टर बी हे काय आहे किंवा ते कसं मिळालं. तर गेल्या 8 वर्ष झाली मी मधमाशी संरक्षणाचे प्रोजेक्ट्स करतोय, शाळेत सेशन्स घेतोय, फार्मर्सला ट्रेनिंग देतोय आणि हे करत करत लोकांना हे मिस्टर बी हे टायटल देता आलंय मला. आणि इट इज फन टॉकिंग अबाउट बीज. बीजचं जे वर्ल्ड आहे ते एकदम सिक्रेट वर्ल्ड आहे, पण फार इन्स्पायरिंग पण आहे. आपण किती वस्तू बीजशी शिकू शकता आणि आपल्या रोज रोजच्या जीवनात त्यांचं रिलेशन करू शकता. हे जेव्हा लोकांना माहीत पडायला लागलंय तेव्हा ना केवळ माझ्यावरच त्यांचं प्रेम, पण मधमाशींवर पण त्याचं प्रेम जास्तीत जास्त वाढत चाललंय. नक्कीच. आणि आपल्याला तेच जाणून घ्यायचं आणि सगळ्या आपल्या व्ह्युअर्स पर्यंत ते पोहोचवायचं की मधमाशी दिसायला जर छोटी असली तर ती खूप काही करून जाते. जसं की म्हणालात तुम्ही की 8 वर्ष झालं तुम्ही हे करताय. मग सुरुवात कशी होती बेसिकली, म्हणजे तो टर्निंग पॉईंट कधी वाटलं नाही आपल्याला ह्याच्यात काहीतरी करायचंय? करेक्ट. आय थिंक माझं दैनिक काम IT मध्ये आहे आणि आपण IT मध्ये आहे तर सगळ्यांना जास्तीच इन्फॉर्मेशन आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर आहेच. तर खाण्याबाबत थोडंसं लक्ष माझं होतं की आपल्या खाण्यात काय आहे आणि कुठून येत आहे. आणि तेव्हा असं जाणवलं की फार्मर्स हल्ली फार पेस्टिसाइड्स आणि पॉइझनस केमिकल्स यूज करत आहे. तर मी घरात काही छोटं प्रमाणात जे मी उगवू शकेल ते अशी पालेभाज्या मी एक्सप्लोअर केली माझ्या बाल्कनीमध्ये आणि एक विंडो टॉवर बनवलं त्याच्यात. तर आय हॅड अ गुड यील्ड. तिथं बीन्स येत होते, आलं, जिरं अँड पुदिना
मिरची पण येत होती, तर घरात पुदिन्याची चटणी वॉज अ नॉर्मल रुटीन. पण आय हॅड प्रॉब्लेम विथ टमाटर. टमाटरला फार चांगली अशी पिवळी फुलं येतात आणि मी असं मोजायचो की अरे आता 5 फुलं आहे तर 5 टमाटर भेटणार आहे. पण ते सुकायची आणि त्यांचं टमाटर होत नव्हतं. अँड आय वॉज वरीड की हे काय आहे. आणि जेव्हा मी थोडं गुगल केलं तेव्हा मला माहित पडलं दिस इज कॉल्ड फ्लावर ड्रॉपिंग सिंड्रोम. म्हणजे जर फुलावर परागीकरण नाही झालं की त्याचं फुलात फळात भाजीत रूपांतरण होतंय आणि ते सुकून मरतं. आणि याच्यासाठी मधमाशी ही गरजेची आहे. आणि हे आपण शाळेत शिकलो होतो टेक्स्टबुक मध्ये की पॉलिनेशन इज इम्पॉर्टंट. पण अर्धा जीवन गेल्यानंतर हे कळलंय की ओ दिस इज सो इम्पॉर्टंट. आणि तिथून माझी फर्स्ट एक्सपिरियन्स विथ इम्पॉर्टन्स ऑफ बीज हे मला कळलं. आणि मग मी थोडं अजून गुगल करत होतो की हाऊ कॅन आय एन्श्योर की माझ्या घरी पॉलिनेशन करण्याकरिता मधमाशी कशी यावी. आणि मला माहित पडलं की महाराष्ट्रात 2 ठिकाणी मधमाशांवर रिसर्च होते. एक महाबळेश्वर आणि दुसरं आपल्या पुण्यात होते. आणि आय वॉज सुपर एक्साइटेड की कुठे सायंटिस्ट मधमाशीवर काय रिसर्च करतायत. सो आय वॉज व्हेरी इगर. सो आय वेंट देअर. आणि तिथं जाऊन त्याची अमेझिंग अशी लायब्ररी आहे. तिथं हजारो पुस्तके फक्त मधमाशांवर आहे. तिकडचा स्टाफ इतका सपोर्टिव्ह आहे ना, ते तुम्हाला सगळं इक्विपमेंट्स आणि डिटेल्स डायग्राम्स ते सगळं समजवतात. सो आय टूक लीव्ह फ्रॉम ऑफिस आणि मी तिथं ट्रेनिंग घेतली बी किपिंग वर. अँड इट वॉज अन अमेझिंग लाईफ टर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. कारण की तिथं जे बी सिक्रेट्स मला माहित पडले ते माझा आधार आहे माझे ऑल माय प्रोजेक्ट जे मधमाशी संरक्षणवर आहे. आणि मी जे पण शिकून येत होतो मी ऑफिसमध्ये सांगायचो. आम्ही असं जेवायला बसलो की सगळ्यात आधी तर लोकांना हे माहीतच नाही की आपलं जेवण मधमाशांमुळे आहे. करेक्ट. ऑलमोस्ट 80 ते 90% जे आपण खातो त्याचं परागीकरण मधमाशी करते. करेक्ट. देर आर डिफरंट पॉलिनेटर्स. बटरफ्लाईज आहे, रात्री बॅट्स पण पॉलिनेशन करतात, कधी कधी वाऱ्याने पण पॉलिनेशन होतं. पण जी फुलं भाज्या आपण खातो त्याचं पॉलिनेशन बीज करतात. आणि म्हणून ऑलमोस्ट द मेजर फूड प्रोव्हायडर फॉर अस इज ऑल थँक्स टू बीज. तर लंच टेबलवर आम्ही अशा गप्पा गोष्टी करायचो आणि मी सांगायचो की अरे माहिती आहे का ही क्वीन मी कसं पूर्ण हाईव्ह सांभाळते आणि कोण कोण असतं त्यांच्या फॅमिलीजमध्ये. आणि मला माझे मित्र म्हणू लागले की अरे दीज आर अमेझिंग सिक्रेट्स, तू आमच्या मुलांनाही शाळेत हे सेशन दे आणि ते जे पण तू इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितले तू ते त्यांना सांग. आणि तशी झाली सुरुवात माझ्या बी द लीड म्हणजे बी द लीडर या इनिशिएटिव्हची. जिथे मी मधमाशी पासून आपण काय काय लिडरशिप क्वालिटीज हे शिकू शकतो त्याच्याबद्दल मी लोकांबरोबर संवाद साधतो. नक्कीच त्या सगळ्याकडे येणारच आहे. पण आता मला ना एक इंटरेस्टिंग गोष्ट आठवते की जी तुम्ही बोलताना जाणवली इज दॅट की बी आणि ती क्वीन आणि ऑल दॅट, तर ते काय असतं मला पण जाणून घ्यायला आवडेल नक्कीच. वाय नॉट. दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग की पूर्ण पोळात फक्त एकच राणीमाशी असते. बरोबर. आणि तिचं काम आहे हे बघायचं की जेवण पुरेसं आहे का, सिक्युरिटी आहे का, घर बरोबर बांधलं आहे का, आपण जिथे राहतो ती जागा परफेक्ट आहे की नाही. म्हणजे लोकांना मधमाशी दिसली अवतीभोवती की त्यांना भीती वाटते. पण ऑन द कॉन्ट्ररी मी म्हणतो की फार चांगलं झालंय की तुमच्या घराच्या जवळ मधमाशी तुम्हाला दिसलीये. कारण की जर मधमाशी तुमच्या आहे जवळ तर तिथं रेडिएशन नाही आहे. तिथं एअर पोल्युशन फार कमी आहे. तिथं पॉइझनस गॅसेस जे आपल्याला दिसत नाही ते त्यांना कळतं ते कमी आहे. तिथं फ्लोरा फॉना वॉटर लेवल चांगलं आहे. आणि ही परिस्थिती आपल्या राहण्याकरिता एकदम उत्तम आहे. तर क्वीन बी हे डिसाईड करत असते की आपल्याला इथं राहायचंय की नाही. क्वीन बी एवढं सगळं चेक करते. हा, शी हॅज टू. आपण यू विल फाइंड ह्युमन्स. आपण राहतो एखाद्या घाणेरड्या नाल्याकडं, कचरा कुंडी जवळ, पण ती राहणार नाही. अँड शी हॅज टू मॅनेज ऑल ऑफ दिस थिंग. अँड
शी ऑल्सो हॅज टू ले एग्स. फक्त राणी माशी असते जी अंडी घालते आणि दिवसाचे ती 1200 अंडी घालते. हे सगळं मॅनेज करायचं लाईक अ क्वीन ऑर अ सीईओ ऑफ अ कंपनी. प्लॅनिंग करते की आता फुलांची बहार आली आहे, किती आपल्याला हनी स्टोअर करून ठेवायचंय, कारण की आपल्याला थंडीमध्ये जेव्हा जेवण भेटणार नाही आहे तेव्हा आपण कसं मॅनेज करणार आहे, किती सोल्जर्स आहे, कसं वेदर आहे, हे सगळं मेटिक्युलसली प्लॅन राणी माशी करते. पण मला आता आवडेल जाणून घ्यायला की ती एक क्वीन आहे, मग तिच्यासोबत जसं सोल्जर म्हणालात तर ते काय असतं, किंवा म्हणजे त्यांचं काय बायफर्गेशन? तर बी फॅमिलीमध्ये मोस्टली 3 मेंबर्स आहेत. एक द क्वीन, राणी माशी, वर्कर बीज आणि ड्रोन्स. ड्रोन्स म्हणजे मेल बीज. ओके. आणि सगळ्यांनी आपलं काम एकदम इझिली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि त्यांच्यात असं भांडणं होत नाही की हे माझं काम नाही, हे तुझं काम नाही. अँड इट्स अ स्लो प्रोग्रेशन. आपण आयटी मध्ये आपल्याला सगळ्यांना प्रमोशन पाहिजे, सगळ्यांना चांगलं काम पाहिजे, म्हणजे जास्ती डोकेदुखीवाली काम कोणाला करायचे नाही. पण त्यांच्या हायरार्कीमध्ये एव्हरीथिंग इज डिस्ट्रीब्युटेड. सगळ्यात आधी जेव्हा बदमाशी सेलमधून बाहेर निघते, पहिले 2-3 दिवस तिला साफसफाई करावी लागते. कारण की राणी माशीला पूर्ण हाईव्ह मध्ये, पोळामध्ये एकदम साफसफाई पाहिजे. सो दे विल डू हाऊसकीपिंग जॉब. मग त्यांना एक ग्लँड निर्माण होते जिकडून ते रॉयल जेली सिक्रीट करतात. अँड रॉयल जेली इज यूज फॉर बेबीज अँड द क्वीन. तर त्यांचं ड्युटी आहे नर्स बी म्हणून. तर ते नर्स बी चे सगळे कार्य करतात. आणि मग 6व्या-8व्या दिवसानंतर अजून एक ग्लँड तयार होते जिकडून वॅक्स सिक्रीट होतो. तर ते आर्किटेक्टचा रोल घेतात आणि ते हाईव्ह रिपेअर करतात, नवीन सेल्स बनवतात. आणि हे सगळं झाल्यानंतर एक 25 दिवसानंतर त्यांना माहित आहे की कोण कसं काय करतं, कुठं यायचं, कुठं जायचं. तर ते सिक्युरिटीचं जॉब घेतात की त्यांच्या परमिशन बगैर कोणी आतमध्ये येणार नाही आणि कोणी बाहेर जाणार नाही. आणि पूर्ण 28 दिवस झाल्यानंतर ते सगळ्यात इम्पॉर्टंट काम करतात, विच इज फॉरेजिंग. जेवण बाहेरून घरात येण्याचं काम. सर दीज फॉरेजिंग बीज दे गो आउट, फुलांवर बसून पराग मकरंद घेऊन परत ते येतात. मला असं होतं की अरे तुम्ही सगळ्यात आधी हे जेवणाचं काम का नाही दिलं? बट दे लर्न द राईट स्किल. तुम्ही कोणतंही काम घेण्याआधी ते कसं करायचं, कसं चांगलं करायचं, जर तुम्हाला ते माहित असणार तर तुम्ही ते काम आणि तुम्ही छानच नाही पण तुम्हाला आनंदी येणार ते काम करायला. तर त्यांना शिकावं लागतं की कसं जायचं, कुठं जायचं आणि घरात परत कसं यायचं. आणि ते त्यांना हाईव्ह मध्ये इतक्या दिवस ते राहतात आणि त्यांना कळतं आणि देन दे स्टार्ट डुईंग दिस व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो एक बी फ्रॉम हाऊसकीपिंग टू नर्स बी टू आर्किटेक्ट टू सिक्युरिटी टू फॉरेजिंग बी हा प्रवास घेते आणि सगळी कामं एकदम म्हणजे असे परफेक्ट करतात की आपल्यालाही असं वाटतं की हाऊ इज दिस पॉसिबल. सिक्स सिग्मा टेक्निक हाईव्हवर अप्लाय केली होती आणि प्रत्येक पोलचा हेक्सागोनल 45 डिग्रीज without using any instrument, any tool, they were so meticulous with all of them being so amazing. आणि त्यांची घरं अशी उलटी लटकतात. तरी भूकंप आलं की आपली बिल्डिंग पडतात, पण तुम्ही असं पाहिलं नसेल की अरे हा पोल पडलाय किंवा अरे त्याची नीव खराब आहे. अँड दे आर व्हेरी ऑर्गनाइज्ड. जर तुम्ही कुठलाही पोल बघितला ना इंडियामध्ये, युरोपमध्ये, US मध्ये, सो इट इज ऑर्गनाइज की वरच्या पोर्शन मध्ये हनी आहे ते स्टोअर करतात, साईडच्या पोर्शन मध्ये ते पोलन स्टोअर करणार आणि खालच्या पोर्शन मध्ये राणी माशी अंडी घालते आणि ती नर्स बीज तिकडे असतात सारे ब्रूड्स आणि लार्वाजला लक्ष देण्यासाठी. आणि सगळ्यात खाली क्वीन सेल असतं. सो दिस इज अन अमेझिंग स्ट्रक्चर ऑफ बिंग ऑर्गनाइज्ड. मी सगळ्यांना सांगतो की आपण डेली लाईफ मध्ये पण ऑर्गनाइज असायला पाहिजे, बोथ मेंटली अँड फिजिकली. की आता आपल्याला जायचं, माझी चावी कुठे आहे, माझी चावी भेटत नाही, अरे माझा चष्मा कुठे आहे,
and when you're organized, you keep the right things in the right places. So good leaders, they're very organized. And this is what bees, आपल्याला दिसतंय की ते किती ऑर्गनाइज आहे. आणि मेंटली पण आपल्याला माहित आहे की आता मी काय करतोय, माझा हा प्लॅन सक्सेसफुल होतोय का, जर नाही झाला तर माझं प्लॅन बी काय आहे, माझे मेंटर्स कोण आहे, मी कोणाशी इन्स्पिरेशन घेऊ शकतो. जर तुम्ही हे प्लॅन केलंय ना, तर जर प्लॅन सक्सेसफुल झाला नाही तर यू विल नॉट पॅनिक, बिकॉज यू नो व्हॉट इज युअर नेक्स्ट स्टेप. आणि दीज आर द थिंग्स विच आय एम लर्निंग फ्रॉम बीज. सो पण आता अजून एक क्वेश्चन येतो असा की ओके, त्या सिक्युरिटी नंतर मध बाहेर आणायला जात आहेत, दे आर इन दॅट पॉइंट. ते कसं रिटर्न येतात म्हणजे परत त्याच पोळ्यात, कारण जर त्या बिल्डिंगमध्ये एखादं पोळ आहे आणि मे बी शेजारी का त्याच्या साईडला पण एखादं दुसरं पोळ आहे, मग तिकडे जाऊन त्या तिकडे का नाही जात, मग त्या तुमच्याच पोळ्यात कशा जातात, त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. सो बीज, द होल वर्ल्ड ऑफ बीज इज येट टू बी एक्सप्लोर्ड. आपल्याला अजून त्याच्यावर रिसर्च करायची. पण जसं आपण गुगल मॅप्स लावून आपल्याला कुठं जायचंय ते आपण डिसाईड करतो, हा, तसंच त्याचं सूरज हा गुगल मॅप्स आहे. तर जेव्हा ते पोर्ट मधून निघतात त्यांना माहित आहे की हा किती वेळात कुठं जाणार आहे, आणि त्याचं मेन पॉइंट धरून ते फ्लावरवर, प्रत्येक वेगवेगळ्या फ्लावरवर जातात, पण ते कम बॅक स्ट्रेट, एकदम सरळ आपल्याच घरट्यामध्ये येतात, कारण की त्यांनी ते मार्क केलं आहे सूरजच्या पोझिशनमुळे. आणि म्हणून मला किती कॉल येतात की आमच्या ना घरात संध्याकाळी फार बदमाशा येत आहे, आम्ही काय करायचं. बिकॉज काय असतं, संध्याकाळी सूरज मावळत असतो आणि आपण जर मावळण्या आधीच लाईट लावली की त्यांना वाटतं की हा सूरज आहे, अँड दे गेट डिस्ट्रॅक्टेड, आणि देन दे कम बॅक टू आवर हाऊस, आणि घरात आल्यानंतर ते ट्यूबलाईटच्या जवळ तुम्हाला दिसतात, आणि लोकांना भीती असते बदमाशींची. तर जर तुम्ही पूर्ण सूरज मावळल्यानंतर जर तुम्ही लाईट लावली ना, तर हा प्रकार होणार नाही. तर सन इज देअर मेन सोर्स ऑफ टेकिंग ऑल द डिरेक्शन्स. आता हे अजूनच खूप फॅसिनेटिंग वाटायला लागले मला, जसं जसं तुम्ही सांगता तसं तसं. पण आता अजून एक येतंय की मगाशी बोललात की एक राणी म्हशी असते आणि जी जवळपास 1200 अंडी घालतात, ती प्रजनन प्रोसेस कशी होते मग त्यांची? सो राणी इज व्हेरी व्हेरी थॉटफुल. तिला असं आहे की माझी जी जनरेशन आहे ना, ती सगळ्यात चांगली, सगळ्यात स्ट्रॉंग, सगळ्यात इम्युन असावी. म्हणून जेव्हा एक नवीन राणी माशी सेलवरून निघते, ती सगळ्यात उंच उडते, कारण की तिला बघून ड्रोन्स, जे बेल बीज आहेत, ते तिच्या मागं उडणार आहे. आणि जे जास्ती ताकदवर नसतात किंवा ज्यांच्यात जास्ती क्षमता नाही आहे, ते जास्ती वर उडू शकणार नाही. तर राणी माशी एवढी वर उडते की ओनली द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द ड्रोन्स कॅन गो अँड फ्लाय अँड मीट विथ हर. तर ती 15 ड्रोन्स बरोबर तिचा समागम होतो. शी फिल्स हर स्पर्म सॅक, आणि मग ती एकदा परत आली पोळमध्ये की 4 वर्ष ती परत बाहेर जात नाही. अनलेस तिथं परिस्थिती चांगली नाहीये, तिथं आवाज होतोय, तिथं पोल्युशन आहे, तिथं शी डिसाइड की चला जागा कमी पडते, अशा स्थितीत राणी माशीचं डायटिंग केलं जातं. सगळ्या वर्कर बीजला सिग्नल्स भेटतात की आपल्याला आता इथून जायचं आहे, आणि सगळ्यात जास्ती चांगलं भोजन हे राणी माशीला दिलं जातं, रॉयल जेली, विच इज सुपर फूड. ओके. तर तिचं वजन कमी करण्यासाठी ते तिला डाएट प्लॅनवर ठेवतात, कारण की जेव्हा वजन कमी होणार तेव्हाच ती परत उडू शकेल. हा, सो दे नो की कसं तिला काय किती प्रपोर्शन मध्ये काय द्यायचंय. तिचं वजन कमी होतं, ते उडतात, आणि मग दॅट इज कॉल्ड स्वॅम्पिंग. जर ती नवीन जागेवर थोड्याशा वर्कर बीजला घेऊन उडाली की दॅट इज स्वॅम्पिंग. ओके. सो मग जी नवीन जागेवर जाते, मग जुन्या जागेवर कोणी नवीन राणी माशी बनतं किंवा काय, कसं? बीज मध्ये क्वीन डिसाइड करण्याचा प्रोसेस एकदम डेमोक्रेटिक आहे. कसं आहे? आपल्याला मी सांगितलं जसं 3 मेंबर्स आहे, क्वीन बी, वर्कर बीज आणि ड्रोन्स. कॅन यू गेस कोण डिसाइड करतं नवीन क्वीन कोण असावी? मे बी ड्रोन्स और वर्कर क्वीन. सो अनलाइक ह्युमन्स, आपल्याला वाटतं की रॉयल फॅमिलीचेच लोक रॉयल थ्रोनवर बसणार आहे. हिअर क्वीन डझंट डिसाइड, ड्रोन्स यानी मेल बीज डोंट डिसाइड, वर्कर बीज डिसाइड
की क्वीन कोण होणार आहे. सो दे विल सी की जर क्वीन निघालीये किंवा ती म्हातारी होऊन मेलीये तर तिची लास्ट 5 फर्टाईल एग्स, आता फर्टाईल एग्स आणि इनफर्टाईल एग्स काय आहे, फर्टाईल एग्स मधून फक्त फिमेल बीज येणार आणि इनफर्टाईल एग्स मधून मेल बीज किंवा ड्रोन्स येणार. तर त्यांना विदाउट सोनोग्राफी हे माहित पडतं की कुठले फर्टाईल एग्स आणि कुठले इनफर्टाईल. दे आर सो ग्रेट. तर फर्टाईल एग्स ते 5 फर्टाईल एग्सला एलॉंगेट करतात, त्यांना क्वीन सेल बनवतात आणि त्याच्यात जास्ती रॉयल जेली टाकली जाते. द ओनली डिफरन्स बिटवीन वर्कर बीज विच इज ऑल्सो फिमेल बी आणि क्वीन बी, ती पण फिमेल बी आहे, दोघांचं डिफरन्स एवढं आहे की क्वीन बी तिचं पूर्ण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप झालेलं आहे, कारण की जेव्हा ती लहान होती तिला जास्ती रॉयल जेली तिच्या क्वीन सेलमध्ये टाकलं होतं आणि वर्कर बीजला नाही. तर 5 सेल्स दे एलॉंगेट आणि त्याच्यातून जी पहिली माशी बाहेर येणार ती बाकी क्वीन सेल्सला स्टिंग करणार आणि शी विल बी द क्वीन बी. जर 2 मधमाशा बाहेर निघाल्या तर वर्कर बीज दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावणार आणि जी जिंकणार ती बी विल बी डिक्लेअर्ड ॲज द क्वीन बी ऑफ द हाईव. अमेझिंग ऍक्च्युली. हे खूप फॅसिनेटिंग किंवा खूप विचार करण्याच्या पलीकडचे. आपल्याला बी म्हणजे काय, जाते फुलावर माशी आणि मध आणते आणि झालं आणि आपल्याला मिळतं, इतकंच हे सगळं असतं. म्हणजे एकतर किडा आपल्याला किंवा इव्हन ह्युमन्स, आपण ह्युमन्स इतके इव्हॉल्व नाही. किडा आणि त्याचं ब्रेन किती छोटं, पण त्याच्यातही आय थिंक दे हॅव मॅनेज्ड इट सो वेल. आता मला अजून एक प्रश्न आलाय की त्यांचं घर पण असं स्ट्रक्चर असं, म्हणजे तुम्ही सांगितलं ते 45 अँड ऑल दॅट अँगल, पण ते स्ट्रक्चर कसं डिसाईड करत झालं, म्हणजे ते फर्स्ट सेक्शन म्हणजे फर्स्ट बिल्ड करताना कसं असतं, कसं वाटतं प्लीज. सो दे आधी तर त्यांना हे डिसाईड करायचं असतं की किती मोठं बनवायचं आधीच डिसाईड. हा, कारण की आपण किती बीज आहोत, आपल्याला किती मध लागणार आहे आणि किती स्टोअर करायचं आहे. सो दे विल काउंट. आधी दर्जींकडे असं टेप मोजायचं टेप नसायचं, तर आपण हातानं असं करेक्ट. तसंच मधमाशी पण आपल्या लेग्स, इट इज फॅसिनेटिंग की दे फॉर्म अ ब्रिज. तुम्हाला दिसतात की मधमाशी सगळे ब्रिज म्हणून ते काउंट करताय की किती मोठं आपल्याला पोल बनवायचंय आणि मग कुठं जायचंय मध घेण्यासाठी. दॅट इज ऑल्सो अन अमेझिंग थिंग कॉल्ड बी डान्स. एकमेकांशी कसं बोलायचं, कसं कम्युनिकेट करायचं, की कुठं जायचंय, काय घेऊन यायचंय, त्याला वॅगल डान्स किंवा बी डान्स म्हणतात. आणि ज्या सायंटिस्टनं याच्यावर रिसर्च केली त्याला नोबेल प्राइज भेटले. ओके, सो द हायेस्ट ऑफ द अवॉर्ड ही इज गॉट. बी डान्स मध्ये एक फॉरेजिंग बी आहे, ती बाहेर जाऊन तपासणी करून येते की कुठं चांगलं जेवण आहे, फ्लावर ब्लूम कुठं आहे. ती परत हाईव्ह मध्ये येते आणि तिला फॉलोवर बीज बघत असतात. ओके, जर ती गोल गोल डान्स करत आहे म्हणजे फ्लावर सोर्स 50 माइल्सच्या आतमध्ये आहे. जर ती 8च्या आकारात डान्स करणार आहे तर त्या 50 माइल्सच्या बाहेर आहे. आणि सूरजच्या ज्या अँगल मध्ये ती डान्स करत आहे त्या अँगल मध्ये त्यांना उडून जायचं आहे. आणि डान्स करता करता ती व्हायब्रेट करत आहे. तर व्हायब्रेशन इंटू मिनिट्स, इतका मिनिट त्यांना उडून प्रवास करायचा आहे त्या फुलापर्यंत जाण्यासाठी. अँड शी इज गॉट सॅम्पल ऑफ द बकरन अँड द पराकी. हेच तुम्ही घेऊन या. म्हणजे कुठं जायचं, किती लांब जायचंय, कोणत्या डिरेक्शन मध्ये जायचंय, हे सगळं इतकं चांगली रीते ती डान्सच्या रूपाने कळते. अँड इट्स ऑल प्रूव्हन. आणि प्रत्येक बी हाईव्ह मध्ये तुम्हाला हे दिसणार आहे की फॉरेजिंग बी डान्स करते. अँड हेच सगळे जे दुसरी छोटी छोटी बीज आहेत ते बघतायत, ते शिकतायत आणि हे शिकल्यानंतर दे स्टार्ट डू द फॉरेजिंग टास्क. आपल्याला खरंच हे माहित नसतं ऍब्सोल्युटली. आणि मी लीडर्स मध्ये ही क्वालिटी पण बघतोय की कम्युनिकेशन इज द की. तुम्हाला सगळं काही प्लॅनिंग आणि तुम्ही एकदम टेक्निकल मॅच तुम्हाला सगळं येत असेल, पण जर तुम्ही कम्युनिकेट करत नाही तर तुमचं सगळं फेल आहे. किंवा तुम्हाला सगळंच माहिती पण ते तुम्हाला जर पास ऑन नाही करता आलंय तर यू विल नॉट बी द किंग. अँड देअरफॉर बीज आर द बेस्ट टू अंडरस्टँड दॅट हाऊ कम्युनिकेशन इज द की. प्रत्येक लीडरसाठी कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्वाचं स्किल आहे. मला ना अजून अशी एक्साइटमेंट झाली की नेक्स्ट काय सांगणार आहेस तुला, कारण ना खूपच म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे. बट व्हॉट इज ऑल्सो फॅसिनेटिंग इज द कमिटमेंट.
एक राणी माशी तिच्यावर बीजचं कमिटमेंट किती असतं. तर हा एक वेगळा किस्सा आहे अबाउट द कमिटमेंट ऑफ हाऊ वर्कर बीज जे आहेत ते क्वीन साठी किती कमिटमेंट आहे त्यांची. तर युरोपियन किस्सा आहे. एक बाई ती शॉपिंग करून आपल्या घरी येते. सगळं तिचं शॉपिंगचं ती डिक्कीमध्ये टाकलेलं आणि ती घरी येते. ड्रायव्हिंग सीटवरून परत डिक्कीमध्ये शॉपिंग सगळं काढायला जाते आणि त्याच्यावर तिला पुष्कळ अशा बदमाशा दिसतात. शी इज वरीड दॅट आता मी कसं काढू नये. तर तिला असं आहे की चला मी जेवण करून येते, परत बघते. तोपर्यंत ते जाणार सगळ्या. शी हॅज हर फूड, जेवण करून परत येते, ते तिथंच आहे. आता तिला असं आहे की आता काय करू, राहू दे, मग मी संध्याकाळी परत येते, मे बी रात्रीचं ते परत जाणार. ती जेवण करून परत येते, ते सगळ्या तिथंच्या तिथंच आहे. आणि इतक्या बदमाशा आहे की तिला असं आहे की मी डिक्की खोलून माझं सगळं शॉपिंगचं परत ते कसं घेऊ. तिला असं वाटतं की जाऊ दे आता सकाळी बघूया, रात्र झाली म्हणून ती उडून जाणार सकाळी. ती परत सकाळी येते आणि सकाळी पण तिला त्या बदमाशा तिथंच दिसतात. आता शी इज वरीड तुम्ही एखाद्या बाईचं तिचं शॉपिंगचं किती वेळ तिला नाही देणार. तर शी कॉल्स अ बी कीपर फ्रेंड की आता तू ये माझ्या घरी, हे सगळं पोल आहे कारवर. तो येतो, वेल घातलेला आहे त्यांनी. तो डिक्की उघडतो, डिक्कीत त्यांची राणी माशी अडकलेली असते, ती उडते आणि द होल हाईव्ह फ्लाईज बिहाइंड. युरोपच्या थंडीत ते पूर्ण एक दिवस त्यांचं हे चाललंय की कसं राणी माशीला आपण बाहेर काढू, कसं तिला तिथून दॅट इज द कमिटमेंट. सो इट्स व्हेरी इन्स्पायरिंग की छोट्या आता आपल्याला तुम्ही हल्ली मुलांना विचारा कॉलेजच्या, त्यांना कमिटमेंट द्यायचं नाहीये, मॅरेजमध्ये लोकांना कमिटमेंट द्यायचं नाहीये, पण एखादा किडा किती कमिटेड आहे त्याच्या राणीला हे आपल्याला त्यांच्यातून शिकायला पाहिजे. खरंच म्हणजे या कमिटमेंटून मला आठवतं ऍक्च्युली आपण किती अनकमिटेड आहोत किंवा अनप्रोफेशनल आहोत काही गोष्टींसाठी. IT मध्ये सुद्धा आपण तितक्या कमिटमेंट नाही फॉलो करत कधी कधी बघायला गेलं. ओके, वी टेक इट एज ग्रांटेड, इव्हन पीपल, इव्हन वर्क अँड अदर थिंग्स ॲज वेल. हे खरंच खूप भारी आहे. पण आता थोडंसं मला वाटतं ह्या बी फॅसिनेटिंग वर्ल्ड मधून थोडंसं मला तुला बाहेर आणायचं दादा, आणि जाणून घ्यायचं की जनरली बी फार्मिंग आपण जे करतो तर ते कसं असतं, म्हणजे त्याच्यासाठी काय स्पेशल एफर्ट्स घ्यायला पाहिजेत किंवा तुम्ही काय घेता? तर मी आधी फक्त मुलांना किंवा लोकांना सेशन्स घेत होतो की बीज किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि मग त्यातून जाणवलं की फार्मर्स इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना जर आपण बी किपिंग शिकवलं, कारण की शेतीपूरक हा व्यवसाय आहे, तर आपल्याला जास्ती त्याच्यात इम्पॅक्ट आणि मधमाशीचं संरक्षण होणार. पण त्याच्यासाठी फार्मर्सना केमिकल्स वापरणार अयोग्य ठरणार आहे. तर हे बॅलन्स थोडंसं ट्रिकी होत होतं. आणि अजून एक एक्सपेरिमेंट केलं होतं की फार्म लँडला 2 हिस्सात डिवाइड केलं. एक वर तुम्ही मच्छरदाणी टाइप्स ठेवलंय कारण की आतमध्ये कोणी जाणार नाही, आणि एक उघडं होतं, तिथं मधमाशीचं बॉक्स ठेवला होता. तर जे उपज आली हे एक्सपेरिमेंट नंतर, तर जिथं मच्छरदाणी होती तिथं आतमध्ये कुणी पॉलिनेशन केलं नाही, हार्डली त्यांना 1 बोरी अनाज तिथून आलाय. आणि हे जे उघडं होतं जिथं मधमाशी काम करत होते तिथं 2 बोरी, ऑलमोस्ट डबल हे त्यांना उत्पन्न भेटलंय. तर फार्मिंगसाठी बीज फक्त उत्पन्नच नाही वाढवतात, पण देन दे कॅन ऍडिशनल सप्लिमेंटरी त्यांचं मध विक्री किंवा ऍडिशनल प्रोडक्ट्स हे केलं तर त्यांनी फार्मर्सचं प्रॉफिट होणार आहे. म्हणून मी फार्मर्सला ट्रेनिंग द्यायचं सुरू केलं. दीज आर फ्री ट्रेनिंग्स आय टेक विथ देम. आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला काय माहिती, आपण सिटीमध्ये राहतो आणि आपल्याला काहीच अक्कल नाहीये फार्मिंगची. तर मी ज्या फार्मरची सक्सेस स्टोरीज आहेत त्यांना सांगतो की बाबा तुम्ही सांगा. माझा एक फार्मर फ्रेंड आहे, त्याचं पोमोग्रॅनेट डाळिंबची बाग आहे. आधी त्याची कंप्लेंट होती की चांगली फुलं येत आहे फार, पण ते सेट होत नाहीये, म्हणजे त्या फुलांचं रूपांतरण डाळिंबवर होत नाहीये. आणि त्यांनी बी बॉक्स ठेवला. प्रत्येक फूल
ऑलमोस्ट 99% फ्लावर्स वर कन्वर्टेड इंटू पोमोग्रॅनेट. आणि जेव्हा तो सांगणारे दुसऱ्या फार्मर्सला की बाबा मधमाशी आपल्यासाठी किती किती उपयोगी आहे, त्यांचं काम पण फार चांगले. जर तुम्ही पाहणार की लॅबमध्ये की बीजने जे पॉलिनेशन केले ना, त्या फुलांचं शेप, त्यांचा स्वाद, त्यांचा रस ते जास्ती असतं. ओके. सो म्हणजे त्यांचं फक्त असंच नाही की मी पॉलिनेशन केलं आणि मी निघून गेले, त्याच्यानंतरही जे रिझल्ट आहे ना ते अप्रतिम आहे. तर हे इनिशिएटिव्ह आय थिंक फार याचा मला चांगला प्रतिसाद भेटला. कोविडमध्ये आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेतली आहे फार्मर्सची. ते मोबाईलवर शिकत होते की कसं त्यांचं फार्मिंग सोबत ते बी कीपिंग करू शकतात. असंच नाही की फक्त तुम्हाला मध विकून तुम्ही इन्कम करू शकता. फक्त बी बॉक्सेस ठेवून पण तुमच्या प्रोडक्शन तुमचं वाढू शकतं. आता मला बी बॉक्सेस आठवत आहे की मग एक बी बॉक्स ठेवायला काय अंदाजे खर्च येतो आणि ते कशी प्रोसेस असते? तर ह्याच्यासाठी ट्रेनिंग आधी का घ्यायची? कारण की तुम्ही बी बॉक्स जर ठेवलं तर त्याचं हँडलिंग कसं करायचंय त्याची ट्रेनिंग तुम्हाला घ्यावी लागेल. आणि ही ट्रेनिंग खादीग्राम उद्योग वरून जर तुम्ही घेतली तर तुम्हाला बी बॉक्सेस फ्री मध्ये सरकारकडून भेटणार आहे. आपलं नॅशनल लेवलवर हनी मिशन हा प्रोजेक्ट राबवला आहे आपल्या माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी. आणि त्यांचं असं विजन आहे की प्रत्येक फार्मरकडे बी बॉक्स जर असावा तर त्यांना यील्ड त्यांची वाढणार आहे. तर ते फ्री बी बॉक्स आपल्याला देणार जर आपण ट्रेनिंग खादीग्राम उद्योग वरून घेतली आणि आपण तो सर्टिफिकेट दाखवला. जर तुम्हाला ट्रेनिंग मध्ये 5 दिवस नाही द्यायचे असणार आणि तुम्हाला माहिती आहे सगळं, तर मोरलेस एक बी बॉक्स लाकडाचा, चांगला लाकडाचा असतो तो, त्याचा खर्च 2000 आहे. आणि 2000 रुपीज पर बॉक्स. आणि तुम्ही हा एक 5 बॉक्सेस सुरू करू शकता. आणि बॉक्सेसचं काय ते डबल होत असतात. एक हाईव्ह 2 हाईव्ह मध्ये स्प्लिट होतो. तर फक्त तुम्ही हनी विकून नाही, तुम्ही बॉक्सेसचं न्यूक्लियस जे फॅमिली वाढणार तर ते पण विकून तुम्ही आपलं डिजिटल बिझनेस स्थापित करू शकता. आणि याच्यात बॉक्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स आहेत ज्याच्यानं तुम्ही बी प्रोडक्ट्स एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉयल जेली. इट इज अ सुपर फूड. फार कॉस्टली येते. त्याचं कसं त्याला काढायचं, काय बॉक्समध्ये ठेवायचं, ज्याचं रॉयल जेली ती ठेवणार आहे, त्याची ट्रेनिंग आहे, त्याचे इक्विपमेंट्स आहे. व्हेरी सिम्पल. इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑल्सो. आणि इव्हन तिचं डंक आहे त्याला आपल्या मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये फार फार व्हॅल्यू आहे. आपली जी आर्थरायटिसची जी दवाई औषधी आहे त्याच्यात मधमाशीच्या विषचं फार प्रयोग असतो. वी जोक की जर तुम्हाला 5 मधमाशी चावली तर तुम्हाला आयुष्यात कधी आर्थरायटिस होणार नाही. नॉट दॅट आपण जाऊन सगळ्यांना सांगू की मला चाव, बट इट इज दॅट इम्पॉर्टंट. त्याचे जे घटक आहे त्याच्या विषमध्ये ते औषधीत फार वापरला जातात. आपण जर फार्मर्स बी कीपिंग करतोय तर मध फार्मर्स कडून घ्यायचं की सुपर स्टोअर मध्ये चांगल्या ब्रँडचं मध मिळतंय त्याच्याकडून प्लीज. हे खूप महत्वाचं आहे. आणि व्हॉट इज द डिफरन्स? आजकाल रॉ हनी आणि ह्याची फार फॅशन आहे. सगळ्या हनीमध्ये असं असतं की रॉ हनी आहे, आमचं प्युअर आहे, 99%. करेक्ट. हे टेस्टेड आहे अँड ऑल ऑफ दॅट. यू विल बी सरप्राइज. भारताचे 13 ब्रँड्स, मोठे मोठे ब्रँड्स, फार जुने ब्रँड्स, नवीन आलेले बाबाजीचे ब्रँड, सगळ्यांचे 13 मोठे ब्रँड्स जर्मनीमध्ये टेस्टसाठी पाठवले. आणि त्याच्यात 11 ब्रँड्स हे फेल झाले. भारतातही टेस्ट होतो आणि सगळ्यांकडे सर्टिफिकेट होतं. कारण की आपण टेस्ट करतो की आपल्या इथं साखरेचा पाक तर नाही मिसळलाय त्यांनी हनीमध्ये, गुळाचं पाक तर नाही मिसळलाय, आणि ते नव्हतं. बाहेर गेल्यानंतर त्यांना माहित पडलं की याची शुगर कॉन्टेंट फारच जास्त आहे, याच्यात काहीतरी मिक्स केलेलं आहे. आणि तेव्हा त्यांना माहित पडलं की त्याच्यात कॉर्न सिरप विच इज अल्टरनेटिव्ह शुगर. कॉर्न 10 रुपयाचा चायनावरून आणलेला कॉर्न सिरप तुम्ही 400 रुपये किलो मध म्हणून असं तुम्ही विकताय.
आणि ब्रँड्सना सांगितलं की हे काय तुमचं हनी अडल्टरेटेड आहे, त्यांनी हात उभे केले. त्यांनी सांगितलं आम्ही हनी फार्मर्स करून सोर्स करतो, आम्हाला माहित नाही कुणी काय त्याच्यात मिश्रण केलं. तर तुम्ही आजपर्यंत हनी नाही, तुम्ही साखरेचा किंवा कॉर्न सिरप घेत होतात. आणि तुम्हाला असं आहे की मी एकदम स्लिम ट्रिम होणार हनी घेतल्यानंतर, आणि तुमचं वेट गेन होत होतं. इनफॅक्ट शुगरहून जास्ती खराब कॉर्न सिरप आहे आपल्यासाठी, आणि ते घेत होते. त्याचा अल्टरनेटिव्ह आहे रॉ हनी. ओके. रॉ हनी काय आहे आणि प्रोसेस हनी काय? जे पण आपण पॅक पाहतो बॉटल्स मध्ये, जे प्रोसेस हनी आहे, कारण की हनी जेव्हा एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तेव्हा त्याच्यात मधमाशीची अंडी, पंख, पाय हे सगळं तुम्हाला भेटतं. त्याला फिल्टर केलं जातं आणि त्याला गरम केलं जातं, कारण की त्याच्यात काही बॅक्टेरिया, काही फंगल इन्फेक्शन्स नको पसरण्यासाठी, आणि देन इट इज पॅक्ड. त्याला पॅक केलं जातं. दिस इज द प्रोसेस इन द इंडस्ट्री. पण आयुर्वेदात असं मेन्शन आहे की जर तुम्ही हनीला गरम केलं ते विषरूपी होतं. आणि असं, आणि त्याचे सगळे एन्झाईम्स जातात. म्हणजे दॅट हनी विच इज हीटेड आपल्यासाठी ते उपयोगी नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी, बीज जेव्हा मधाला पॅक करून ठेवतात ते हजारो वर्ष चालतं. टूटनखामनची टोम इजिप्तमध्ये आहे, त्याचं पिरामिड मधून टोम काढली. ते राजासोबत त्यांनी हनी ठेवलं होतं. ते हनी 3000 वर्षानंतर बाहेर काढलं, आणि तरीही ते खराब झालेलं नव्हतं. इट इज परफेक्ट ॲज इट इज मेड. आजच बनवलेलं आहे. बीज कुठल्याही केमिस्ट्री एक्झाम नाही पास करतात. त्यांना माहितीये की जर शुगर ठेवलं की ते फर्मेंट होतं, त्याचा अल्कोहोल होतो आणि ते खराब होतं. पण ते त्याला आपल्या पोटात घेतात, त्या शुगरला ब्रेक करतात सुक्रोज आणि फ्रुक्टोज मध्ये, आणि मग त्याच्यात राईट मॉइश्चर लेवल, पाणी लेवल मेंटेन करून त्याला कॅप करून ठेवतात. ते तसंच तसं राहतं. आणि म्हणून रॉ हनी जे आहे ते फार्मर्स जे आहे, आपले जे फार्मर्स आहे ते रॉ हनीला म्हणजे त्याला प्रोसेस करतंय, हीट करतंय, आणि त्याच्यात अंडी, बीजची पंख, पाय हे येणार नाही, म्हणून त्याला सायंटिफिक बी किपिंग करून ते हनी एक्स्ट्रॅक्ट करतात. म्हणजे काय, ब्रूड चेंबर आहे खाली, वर सुपर चेंबर आहे ज्याच्यात फक्त हनी आहे. आणि हाऊ दे डिफरन्शिएट, जर मध्ये तुम्ही जाळी ठेवली, क्वीन सेपरेटर, क्वीन बी थोडीशी जाडी असते, तर जर ती सेपरेटरवर वर नाही जाऊ शकेल तर वर फक्त वर्कर बीज जातात आणि ते फक्त हनी स्टोअर करायचं काम करतात. जिथं जिथं क्वीन जाते तिथं ती अंडी घालते. अंडी घातली की मग तिकडं नर्स बीज बाळाचं ध्यान, लक्ष देणार, आणि तिथं बीज ऑल्सो डू सुसू पॉटी इन द हाईव. सो यू हॅव टू मेन्शन की द क्लेनलीनेस इज मेंटेन्ड वेअर ओनली वर्कर बीज आर वर्किंग. या सर, अगर जर सायंटिफिक तरीके से बी हनी एक्स्ट्रॅक्ट केलं तर त्याला गरम करायची गरज नाही. ते रॉ हनी असंच. आता मार्केटमध्ये तुम्हाला डिफरंट फ्लेवर्सची हनी मी आय वॉज सरप्राईज की कोणी म्हणतंय जामून हनी आहे, कोणी म्हणतंय सरसो हनी आहे, कोणी म्हणतंय अजवाईन हनी आहे, बोरचं अकिशिया हनी आहे. रिअली मधमाशी फुलावर जाते आणि परत घरी येते, आणि जर 15-20 फुलं असणार तर सगळ्या फुलावर जाऊन ती घरी येणार. बट दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग की मधमाशी इज व्हेरी फोकस. ओके, ती फुलावर जाणार, नेक्टर घेऊन परत येणार. जर त्याच्यावर नेक्टर असेल तर परत त्याच फुलावर जाणार, पूर्ण नेक्टर खतम संपून ती परत येणार. आणि जर त्या झाडावर अजून फुलं असेल तर त्या फुलावर जाणार. तर जर पूर्ण बोरची बहार आहे किंवा सरसोची बहार आहे तर तिच्या हनीमध्ये त्याच फुलांचं नेक्टर आहे आणि थोडंफार पोलनी आहे. मग आपण ते हनी टेस्ट केलं की आपल्याला त्याची ती चव येते. म्हणून बीज हॅव दिस बिकॉज देअर फोकस. जर फक्त जामूनची बहार आहे तर तुम्हाला जामून हनी भेटणार, सरसोची बहार आहे तर तुम्हाला सरसो हनी भेटणार, जिरा असेल तर जिरा हनी. दिस इज हाऊ फ्लेवर्स ऑफ हनी आपल्याला बघायला भेटतात. आता हे सगळं झाल्यानंतर एक मोठा प्रश्न येतो तो सिटी एरियाचा, ज्यांना एक तर पोळ पण नको असं स्वतःच्या बिल्डिंगमध्ये, आणि असेल तरी ते कसं पाडायचं, काय करायचं त्याचं सगळं चालू असतं. पण हे काय आहे म्हणजे? करेक्ट. सो मी जेव्हा सेशन्स घेत होतो आणि फार्मर्सची ट्रेनिंग झाल्यानंतर असं जाणवलं
की द कॉन्फ्लिक्ट, ह्युमन बी कॉन्फ्लिक्ट हे दिवसांदिवस वाढत चाललंय. जर तुमच्या सिटीमध्ये एक बिबट्या आला की लगेच न्यूज येणार की अरे बिबट्या आला, कुठं हत्ती आला सिटीमध्ये की जंगलातून की अरे हत्ती आलाय. आजकाल रायनोसेरस येत आहे. पण इतक्या प्रचंड नंबर्स मध्ये मधमाशा जंगलातून बाहेर आणि फार्मलँड्सहून आपल्या शहरात येत आहे. वी डोंट यूज द पेस्टिसाइड्स, आणि जे आपण जितकं शेतात वापरलं जात आहे सिटीमध्ये तितकं नाही. तर सिटीज मधमाशांसाठी फार सेफ आहे, म्हणून त्या आपल्या शहरात येत आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला रोज फोन कॉल येत आहे की तुमचं सेशन अटेंड केलं होतं की आम्हाला बीजला मारायचं नाहीये, ते किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, काय करायचं. तर देर आर 2 टाइप्स ऑफ बीज. काही बीजची अशी स्पीशीज आहे ज्या बॉक्समध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि दुसरी जागी रिलोकेट करू शकता. ओके, सो दोज बीज एपिस इंडिका आहे, हे सगळे या ट्रायगोना आहे, हे बॉक्समध्ये ठेवू शकता. यांना आम्ही बॉक्समध्ये रिलोकेट करतो. तुम्ही क्वीन बी पकडली आणि त्याला बॉक्समध्ये टाकलं की सगळ्या वर्कर बीज त्या बॉक्समध्ये येणार. लॉक करा आणि त्यांना बाहेर जंगलात सोडून द्या. नाहीतर स्मोकिंग टेक्निक, डॉर्सेटा म्हणजे सगळ्यात मोठी साईजची बीज, एकदम मोठा घर, रॉक बीज म्हणतात त्यांना. आधी मोठ्या रॉकवर किंवा मोठ्या अशा 100 वर्षाच्या पिंपळाच्या झाडाला, नीमच्या झाडाला तिला. आता इतकी मोठी झाडं राहिली नाहीये सिटी सेटअप मध्ये, फक्त मोठे मोठे बिल्डिंग्स आहे म्हणून त्या बिल्डिंग्स वर येतात. आणि इतक्या पुष्कळ नंबर मध्ये विल हॅव 60,000 बीज इन वन हाईव्ह की त्यांचा आवाज ऐकूनच आपल्याला अशी भीती वाटते. तर काय करायचं? तर लोक त्यांना जाळतायत, पेस्ट स्प्रे करतायत. इट्स व्हेरी इनह्युमन. जर तुम्ही असं हजारो कुत्री मारली तर किती हॅवॉक होणार सिटीमध्ये, आणि तुम्ही अशी हजारो मधमाशा मारतात आणि कुणी काही बोलत नाही. रॅदर मधमाशांमुळे आपलं जेवण, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. सो द एथिकल वे इज स्मोकिंग किंवा पेट्रोलियम जेली लावली तर एक्सपर्ट्स, माझे फ्रेंड आहे जे रिलोकेशन करतात, आणि स्मोकिंग केलं की ते जाळत नाही. त्यांना माहित आहे की आपल्याला इथं आता जागा नाही, आपल्याला इथून गेलं पाहिजे. अँड देन दे ग्रेसफुली मूव्ह टू सम गुड प्लेस. आता तुम्हाला कुणाला घरातून काढायचं असेल तर तुम्ही त्यांना ऍटलीस्ट 1 महिन्याचं नोटीस देता. यू डोंट से की आताच्या आता निघ इथून. सर बीज इफ यू डू स्मोकिंग फॉर 2-3 days ना, त्यांना माहित पडणार आहे की इथे थोडस प्रॉब्लेम आहे, आपल्याला इथून गेलं पाहिजे. सो इधर रिलोकेट करतो आम्ही किंवा स्मोकिंग टेक्निक ते आपण. मला 2-3 प्रश्न आता खूप तीव्रतेने विचारायचे. एक तर मला माहिती, लहानपणी बऱ्याच लोकांनी हे केलंय की धूळ लावला आणि मग त्याच्यातून मधमाशी गेली आणि ते मधाचं पोर आहे, मग तसं लटकून ठेवून त्यात मध गोळा केलंय. पण बऱ्याच असं होतं की धूळ लावल्यात त्या सगळ्या माशा तुमच्या ओघाने येतात असं जाणवतं. मग ते काय असतं? आणि दुसरी गोष्ट असं की काटा टोचलाय असं बोलतात, त्याच्यावर काय असतं, ती प्रोसेस काय, म्हणजे ते काय आपल्याला टोचलं जातं? तर मधमाशांना हे माहित आहे की जर आम्ही चावलं ना कोणाला, एस्पेशली ह्युमन्सला, तर ते मरणार आहे. कारण की एकदा मधमाशी चावली ना, त्याचं डंक बाण सारखं असतं. स्किन मध्ये गेलं, आपली स्किन इतकी इलास्टिक असते की ती बाहेर त्याचं बाण काढू शकत नाही, आणि ते काढायच्या प्रोसेसमध्ये तिचं पोट फाटतं आणि ते स्टिंग सोडून ती पळते. पोट फाटल्यानंतर ती 4 तासात ती मरणार आहे. आणि ते स्टिंग, ते लाईव्ह स्टिंग आहे, जिवंत स्टिंग आहे, जे फेरोमोन सोडत आहे. फेरोमोन्स मधमाशा एक दुसऱ्यांशी कम्युनिकेट करण्यासाठी वापरतात, आणि तो फेरोमोन बाकी 60,000 मधमाशांना सांगते की मी इथं आहे, इथं या. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला तो डंग काढायचा असतो. आणि आधी असं म्हणायचं की तिथं माती लाव, मीठ लाव किंवा असं काहीतरी लाव, कारण की जे फेरोमोन आहे तिथं, ते तिथून जावं. राईट? अँड तुम्ही असं पकडून ते काढलं की ते बॅग असतं विषाचं, त्याचं अजून विष तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये टाकलं. म्हणून त्याला स्क्रेप करून काढायचं. एखादी चावी घ्या, काहीतरी घ्या आणि स्क्रेप करून, असं दाबून काढायचं नसतं. आणि त्याच्यानंतर नॉर्मल पाणीने धुवलं तरी चालेल. व्हॉट इज व्हेरी रिस्की की कुठं मधमाशी चावली, हातपायात चावली तर काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला सेन्सिटिव्ह एरियामध्ये नाक,
आणि गळ्याच्या जवळ जर मधमाशी चावली तर आपल्याला सूजन येते. आणि सूजन आली, जर विंड पाईप मध्ये सूजन आली की त्याला 15-20 मिनिटं लागणार ती सूज कम व्हायला. आणि तुम्ही 15-20 मिनिटं तुमचे श्वास थांबून ठेवू शकत नाही. अँड देअरफॉर इट बिकम्स रिस्की. म्हणून त्यासाठी तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागतं की तुमची एलर्जी इमिजिएटली कम हो, सूजन कमी हो. म्हणून जर तुम्हाला जास्ती मधमाशा चावल्यात तर तुम्हाला इमिजिएटली मेडिकल हेल्प घेण्यासाठी तुम्हाला जावं लागेल. And they only sting. मधमाशी अशी नाही की अरे हा किती वेळ माणूस आहे, मी जाऊन याला स्टिंग करेन. दे स्टिंग ओनली वेन दे फाइंड इट रिस्की. जर त्यांना राणी माशी रिस्क असं वाटलं की राणीला रिस्क आहे, घराला रिस्क आहे, किंवा फार आपल्याला हल्ली तुम्हाला काही पण कुठलाही सण असो की तुम्ही ढिंचाक असं डीजे लावतात, त्यांना आवाज अजिबात आवडत नाही. त्यांना धूर आवडत नाही, फार पोल्युशन किंवा हॉर्न्स हे आवडत नाही, तुम्ही दगड फेकलाय ते आवडणार नाही. तर ही 1-2 वस्तू आहे अशी ज्याच्यानं ते बिदकतात आणि मग ते जो दिसेल त्याला चावतात. त्यांना त्यांची विजन ना चांगली नसते. जर आपल्याला असं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की कुठलं पोल उडलं की पळा, त्यांना ते दिसणार की काहीतरी ऍक्शन होती आणि म्हणून ते तुमच्या मागं, तुम्ही कधीच त्यांना हरवू शकणार नाही, ते तुमच्यानी फास्ट उडू शकतात. जर पाणी असेल तर त्याच्यात तुम्ही जाणार बिकॉज त्यांना स्विमिंग येत नाही. पण जर तुम्हाला असं दिसलं की पोल उडालेलं आहे तर यू जस्ट सिट डाऊन क्वाइटली, खाली बसायचं, जास्ती मुवमेंट्स करायची नाही. एक 10 मिनिटात ते तिकडून जाणार, त्यांना माहित पण नाही पडणार की इथं काय चालू होतं. पण जर तुम्ही हालचाल केली, पळालात तर त्यांना दिसणार आहे की ह्याच्या मागं आपल्याला लागायचं आहे आणि ते मग तुम्हाला चावणार. पण असं आजकाल कुठे जाणवतंय का आपल्याला की मधमाशांचं आयुष्य थोडंसं धोक्यात आहे किंवा ओव्हरऑल जी लाईफ सायकल आहे त्यांची धोक्यात आहे, आणि का असते, का आहे? एक तर आपली इतकी डिमांड आहे हनीची आणि कॉन्ट्ररी आहे की त्यांचं पॉप्युलेशन कमी होत आहे. आपण जे पण करतोय ना ते आपल्यासाठी, आपल्या लाईफसाठी आणि मधमाशांच्या लाईफसाठी डेंजरस आहे. त्यांना पाणी लागतं. आपल्या सिटीमध्ये कुठेही क्लीन वॉटर सोर्स तुम्हाला भेटणार नाही. सगळ्या आपल्या नदीचं नालं झालेलं आहे. आपलं पॉन्ड, तुम्ही पावना लेक बघा की कुठलाही लेक बघा, ते पण एकदम पोल्युटेड आहे. तर आपले जे ऍक्शन्स आहे, पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, आपल्यासाठी तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे, बी साठी पण आहे. जे फार्मिंग प्रॅक्टिसेस आपण करतोय, अनचेक्ड स्प्रे ऑफ केमिकल्स इन फार्म्स, त्याच्यानं सॉइलचं जे डिग्रेडेशन होत आहे, त्याच्यानं तर आपण कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड झालेलोच आहे. जर तुम्ही विष फार्मलँड मध्ये टाकणार आणि तिथून निघालेलं जेवण जर आपण जेवणार तर आपल्याला डेफिनेटली प्रॉब्लेम होणारच आहे. पण त्याचं फर्स्ट स्टेप आहे की तिथं बीज तिथून बाहेर निघणार. तर द वे वी आर पोल्युटिंग एअर, वॉटर, सॉइल is impacting bees. It's impacting us also and it's impacting bees also. तर 2-3 गोष्टी मी स्वतःच्या लेवलमध्ये केल्या आहेत आणि फ्यू थिंग्स वी कॅन डू ऍज अ कम्युनिटी. आता एक 4-5 वर्ष झाली आहे मी अजिबात टूथपेस्ट वापरलेलं नाहीये, मी साबण वापरलेलं नाहीये जेवणासाठी, आणि मी शेविंग क्रीम वापरलेलं नाहीये. ओके, बिकॉज आपल्या घरातून निघालेलं पाणी हे आपल्या नदीमध्ये चाललंय अँड इट इज पोल्युटिंग अवर रिव्हर कम्प्लिटली. आणि माझ्यासाठी पण काय फायदा झालाय, या वर्षात मला कधीही मॉइश्चरायझर लावायची किंवा पेट्रोलियम जेली लावायची गरज भासलेली नाही. साबण लावल्यानंतर आपली स्किन ड्राय होते आणि ते ऍड दाखवतात की असं हात केलं की ओ याच्या स्किनवर आहे, ते हे सांगत नाही की तुम्ही साबण वापरलाय म्हणून तुमची स्किन ड्राय होते. ते म्हणताय साबण वापरा आणि त्याच्यावर आमचं क्रीम लावा तर तुमची स्किन एकदम चांगली ग्लोईंग होणार आहे. बट दिस इज वन ऑफ द रिझन की आपली स्किन ड्राय होते. साबण ऐवजी मी रिठा पावडर, शिकाकाई पावडर वापरलं आहे, त्याच्यानं केस पण चांगलं. माझं डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम अजिबात म्हणजे मुळातून गेलेला आहे. जितकं तुम्ही साबण वापरणार तितकं तुम्हाला डॅन्ड्रफ होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही शॅम्पू वापरणार, अजून डॅन्ड्रफ होणार आहे.
तर दिस सायकल कंटिन्यूस. येस, इट इज गोइंग ऑन. अँड थँकफुली आजकाल स्टबलचं फॅशन आहे, तर आपल्याला एकदम क्लीन शेव करायची गरज नाहीये. सो यू जस्ट यूज अ ट्रिमर. तुम्हाला शेविंग क्रीम, शेविंग फोमची गरज नाहीये. पाणी वाचतंय, तुमचं टाइम वाचतंय, अँड इट इज हेल्पिंग अवॉइड रिव्हर पोल्युशन और वॉटर पोल्युशन विच इज कमिंग फ्रॉम आर. इतकी लाखोच्या तादात लोक रोज साबण वापरतायत, टूथब्रश वापरतायत. द फर्स्ट थिंग, आपली जीभ फार सेन्सिटिव्ह आहे. सगळ्यात आधी आपल्या जिभेतून रिसेप्टर्स आपल्या शरीरात जातात. सकाळी उठून तुम्ही फर्स्ट थिंग ते पॉइझनस केमिकल्स तुमच्या तोंडात टाकतात. दिस इज इम्पॅक्टिंग युअर हेल्थ, राईट. वी हॅव रिअल गुड, चांगले मंजन वापरा, नाहीतर टूथपिक्स आपले आहे ऑफ गुड मेडिसिनल प्लांट्स, नीम असो किंवा बबूल असो, ते फक्त चावले तरी तुमचे दात मोतियोसारखे नसेल तर दे विल बी मच हेल्दियर. तू सगळं सांगितलंस, मला माहित नाही ते लोकांना कितपत पटणार आहे किंवा कितपत ते त्यांच्या अंगीवरणी पडणार आहे, कारण आपण या सगळ्या प्रॉडक्टच्या ना इतकं आहारी गेलेलो आहोत की आपण या प्रॉडक्टच्या इतकं युज झालेलो आहोत, ते इतक्या सहजासहजी नाही होणार. पण तरी पण मला हे तुला पुन्हा विचारायला आवडेल दादा, की जे न्यू जनरेशन आहे आणि एक इनिशिएटिव्ह म्हणून जर मला काहीतरी करायचं असेल या होल बी प्रोसेसमध्ये, तर काय करता येईल? तर माझं फोकस ऍक्च्युली न्यू जनरेशनवर आहे, कारण की त्यांच्या हातातच आपलं फ्युचर आहे. करेक्ट. अँड आय एम व्हेरी होपफुल की जे पण प्रोजेक्ट्स मी केले ना, मला इतका चांगला प्रतिसाद भेटला आणि डबल रिझल्ट भेटले. जेव्हा तुम्ही ओल्डर जनरेशन बरोबर प्रोजेक्ट केले ना, की त्याचा रिझल्ट आणि यंगर जनरेशन बरोबर प्रोजेक्ट केले ना, त्याच्या रिझल्टमध्ये फार फरक आहे. मी 2-3 ऍस्पेक्ट्स आहेत त्याच्यावर फोकस करतोय. एक तर हाऊ टू अवॉइड एअर पोल्युशन अँड हाऊ टू इन्क्रीज बी फूड. जर तुम्ही मधमाशांचं जेवणपूरक प्लांट्स लावले की मग त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. तर त्यासाठी मी एक प्रोजेक्ट आहे लंच बॉक्स म्हणून. तर मी काय करतो, बी फ्रेंडली सॅपलिंग देतो मुलांना शाळेत, आणि त्यांना सांगतो की याचं तुम्ही लक्ष द्या. आणि आधी तर मी सांगतो तुमचे मित्रमैत्रीण आहे का, तुम्ही हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. कोणी कोणी म्हणतात की माझ्या घरी कुत्रा आहे, तो पण माझा फ्रेंड आहे. आणि मग मी विचारतो, तुमचा कोणी ट्री फ्रेंड आहे का, कुठलं झाड आहे का तुमचं मित्र? नाही, आमचं नाहीये. मग मी त्यांना बी फ्रेंडली सॅपलिंग देतो. ही झाडं जी आहेत त्याच्यावर जास्ती फुलं येतात आणि जास्ती दिवस फुलं येतात. ड्रमस्टिक आहे शेवगा, 8 महिने शेवगाला फुलं येतात. कोकोनट आहे, त्याला 10 महिने फुलं येतात. नीम आहे, चांगलं मेडिसिनल प्लांट आहे, त्याची फुलं वर्षातून एकदा आली तरी बीजला चांगला प्रतिसाद भेटतो. सर असे सिंगापूर बेरीज आहे, असे काही सॅपलिंग्स मी त्यांना देतो आणि सांगतो, हा तुझा मित्र आहे, याचं तू 6 महिने पालन पोषण कर, त्याचं लक्ष दे. आणि त्याच्यानंतर मी त्यांना ऍज अ गिफ्ट म्हणून लंच बॉक्स देतो जर त्यांचं झाड जगलं असेल. आणि लंच बॉक्स मध्ये ते जेवण घेऊन येतात आणि जेव्हा ते जेवण करणार त्यांना माहीत पडणार की या जेवणासाठी बीज रिस्पॉन्सिबल आहे आणि मला काहीतरी करावं लागेल या बीजला सेव्ह करण्यासाठी. आणि ही मुलं आहे जे मला सांगतात की मी आता बी सायंटिस्ट. कोणाला माहित नव्हतं की बी सायंटिस्ट म्हणून एक करिअर आहे. आता ही छोटी छोटी मुलं म्हणतात मला बीजवर रिसर्च करायची आहे आणि मी बी सायंटिस्ट होणार, आणि पेरेंट्सचा दृष्टिकोनी बदलतोय. आधी माझी एक फ्रेंड आहे, ती सांगत होती की मी फार भियायचे बदमाशांना आणि माझी मुली पण कुठं पण दिसली की बेटा बी केअरफुल ती चावेल. आता आम्ही फार्म व्हिजिटला गेलो, ती म्हणाली, आणि तिथं ती फुलाच्या अवतीभोवती उभी होती आणि तिथं बी आली आणि माझी मुलगी म्हणली मम्मी बी. आणि मी तिला नाही म्हटलं की जा तिथून लांब हो आणि ती तुला चावेल. मी म्हटलं तुझी आजी आली आहे मधमाशीच्या रूपात, तू बघ ती काय करते. आणि माझी मुलगी तिथं बघितलं, ती मधमाशी तिचं काम केलं, तिने फुलावर आणि ती उडून गेली. मी म्हटलं बघ आजी बघून गेलीये की माझी नाती किती खुश आहे, किती चांगल्या प्रमाणे खेळते. अँड दिस चेंज द वे द किड, द डॉटर इज लुकिंग. आता ती भिणार नाही आहे की अरे ही मधमाशी मला चावणार आहे. नेहमी ती प्रेमानं बघणार आहे. आणि जेव्हा तुम्ही कुणालाही प्रेमानं बघता किंवा त्यांच्यावर प्रेमानं तुम्ही बिहेव करतात, तुम्हाला त्याचा प्रतिसाद प्रेमानंच भेटणार आहे. सो दिस चेंज इज हॅपनिंग. गुड प्रोजेक्ट्स आर गोइंग ऑन.
आय नो यू हॅव मच फुल तुझ्याकडे पूर्ण असं भंडार आहे बीचचं. पण वेळेचं लिमिट आपल्याला म्हणून आपण इथे थांबतोय. पण जाता जाता मला अजून काही फन फॅक्ट्स असतील तर सांग ना प्लीज बी बद्दल. म्हणजे असं हे होतं ऐकायचं मला काही. दीज 3 थिंग्स वर अमेझिंग. मला माहित नव्हतं. ओके. आपण हे सोशल डिस्टन्सिंग हे वर्ड फक्त कोविडच्या टाइमला आपल्याला ऐकू आलंय. पण यू विल बी सरप्राइज की बीज सेंचुरीज दशकातून हे फॉलो करत आहे. जर एका बीजची तब्येत ठीक नसेल तर ती फेरोमोन सोडते आणि दुसऱ्या बीजला सांगते की माझ्या जवळ येऊ नका, माझी तब्येत बरी नाहीये, तुम्ही पण आजारी होणार. आणि ते सगळे फार जवळ राहतात. आणि जर ते सगळेच आजारी पडले की लवकरच ते पूर्ण फॅमिली कोलॅप्स होणार. म्हणून दिस इज अमेझिंग वे की सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. तुम्ही माझ्या जवळ येऊ नका फेरोमोन सोडते आणि ती रिकव्हर होते. त्यांना माहित आहे की हिला काय कंपोनेंट दिले की ही रिकव्हर होणार. त्यांना माहित आहे की तुलसीतून काय आणायचं आणि हिला द्यायचं. त्यांना माहित आहे की आवलाच्या फुलातून काय आणायला हिला द्यायचं. गवतात किती मेडिसिनल हर्ब्स आहे, त्यांना माहित आहे कुठल्या फुलातून काय द्यायचं आणि ती रिकव्हर होणार. आणि रिकव्हर झाल्यानंतर ती आपल्या अँटीजेन्स क्वीन बीला देते, कारण की फक्त क्वीन बी अंडी घालत असते. दॅट मीन्स न्यू जनरेशन जी येणार आहे ती इम्युन असणार आहे ह्या आजारातून. इट इज लाईक अ डोस, इट्स लाईक अ वॅक्सिनेशन. अँड इट्स नॉट जस्ट वन वॅक्सिनेशन. ती पहिला अँटीजेन्स तिने क्वीनला दिलाय आणि मग त्या एग्स मधून जेव्हा लार्वा बाहेर येणार परत त्यांना अँटीजेन दिला जातो. म्हणजे 2 डोसेस त्यांचे झाले की दे विल बी अ लिटिल मोर इम्युन टू दिस इलनेस दे हॅव. आणि सॅनिटायझेशन आपण करत होतो की अरे यू हॅव टू कीप सेफ. ते स्वतःच सॅनिटायझर बनवतात विच इज कॉल्ड प्रॉपलिस. प्रॉपलिस इज अ नॅचरल रेझन. फार ओल्ड झाड असतात की त्यांचं गम किंवा कुठले चांगले घटक घेऊन ते प्रॉपलिस पूर्ण हाईव्ह मध्ये छत्तेमध्ये असं ठेवतात. कारण की जेव्हा एक बी बाहेरून येते ती प्रॉपलिसवर बसते, तिचे लेग्स सॅनिटाईज होतात कारण की बाहेरून काही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा काही फंगल इन्फेक्शन तिने नाही आणलंय. प्रॉपलिसवर तिचा पाय सॅनिटाईज झाले त्याच्यानंतर ती हाईव्ह मध्ये जातात. कारण की हाईव्ह मध्ये छोटी मुलं आहेत, छोटे ओल्ड बीज आहे आणि क्वीन बी आहे. सगळ्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पण केलंय, वॅक्सिनेशन पण केलंय आणि सॅनिटायझेशन पण करतात. हे खूपच म्हणजे फॅसिनेटिंग आहे किंवा हे ऐकतच राहावं असं वाटतं यार. It's endless world. But I think we must respect time. Yes. Time limit definitely. तर मित्रांनो, तुम्हाला हा पूर्ण मधमाशीचा माहितीपूर्ण एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला प्लीज विसरू नका. आणि तुम्हाला अजून एखादं नवीन सेशन हवंय का दादासोबत वेगळ्या टॉपिक्सवर किंवा मधमाशींच्या वेगळ्या फन फॅक्ट्सवर, तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.